खायला एकदम भारी आणि करायला एकदम सोपा असा हा लग्नाच्या पंक्तीतला मिक्स भाजीचा कुर्मा आज आपण बघणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथं एक मोठी वाटी फ्लॉवर घेतलेला आहे, त्याचबरोबर 2 बटाटे उकडून चिरून घेतलेले आहेत, त्याचबरोबर 1 वाटी फ्रोझन वटाणे आणि अर्धी वाटी लांबट चिरलेले गाजर घेतलेले। आता पाणी गरम करायचं आणि पाण्यामध्ये आपल्याला हे 50% आपल्याला फ्लॉवर आणि गाजर शिजवून घ्यायचं आहे। त्याचबरोबर दुसऱ्या एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे फ्रोझन वटाणे नुसते गरम पाण्यातून आपल्याला काढून घ्यायचे। ते ऑलरेडी शिजलेले असतात, पण ते गरम पाण्यातून आपल्याला थोडेसे काढून घ्यायचे आहेत। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे त्याचा कलर आहे तसा राहतो। हे शिजतंय तोपर्यंत आपण त्याचा मसाला करून घेऊया। तर इथं मी 1 वाटी किसलेलं खोबरं, त्याचबरोबर अर्धा तास भिजवलेले काजू आणि 2 चमचे इथं मी खसखस घेतलेले आहे आणि थोडीशी कोथिंबीरची बारीक एकदम पेस्ट करून घ्यायची। हे बघा अशा पद्धतीने जेवढी तुम्ही जास्त बारीक अशी पेस्ट बनवाल तेवढा तुमचा कुर्मा दाटसर आणि छान होतो। तर हे बघा मस्त असे वटाणे शिजलेले आहेत, त्याचबरोबर फ्लॉवर आणि गाजर पण मस्त असं शिजलेलं आहे। हे आपण चाळणीत नितळत ठेवायचं आहे दोन्ही पण। आता कढईमध्ये 4 चमचे तेल गरम करायचं। कुर्म्यासाठी थोडं जास्त तेल वापरायचं। तेल व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेले 2 ते 3 कांदे घालून घ्यायचे आहेत, त्याचबरोबर 1 मोठा टोमॅटो तो पण बारीक चिरून ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये कढीपत्त्याची पाने, तमालपत्रीची 2 पाने तोडून टाकायची आहेत। हे बघा अशा पद्धतीने आणि 4 काळी मिरी आणि 4 लवंगा आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। ह्या मी तेलामध्ये आधी टाकलेले नाहीत, काय होतं की तेलामध्ये आधी ते टाकले की ते खडे मसाले आहेत ते करपतात आणि कुर्म्याची चव थोडी करपूस अशी लागते, म्हणून मी नंतर ह्याच्यामध्ये हे घातलेलं आहे। आता हे व्यवस्थित असं मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। हे बघा मस्त असं ते मऊ झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे। आलं लसणाची पेस्ट पण मी नंतर घातलेली आहे, कारण जर आधी घातलं तर काय होतं की कांदा कच्चा राहतो आणि आलं लसणाची पेस्ट आहे ती तळली जाते लवकर, म्हणून ती नंतर घालायची आणि ती पण छान अशी 2 मिनिटं परतवून घ्यायची। हे परतवून झालं की काय करायचं, आता ह्याच्यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालून घ्यायचे। त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, त्याचबरोबर कोणताही गरम मसाला अर्धा चमचा आणि पाव चमचा हळद आणि चवीनुसार आपल्याला इथं कांदा लसूण मसाला चटणी मी घेतलेली आहे। तुम्ही त्याऐवजी लाल मिरची पावडर पण वापरू शकता आणि नेहमीपेक्षा थोडी जास्त आपल्याला कांदा लसूण मसाला चटणी याच्यामध्ये घालायची आहे, कारण कुर्मा हा तिखटच खायला खूप छान लागतो। आणि हे पण 2-3 मिनिटं आपल्याला छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। त्याला छान असं तेल सुटलं पाहिजे तोपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपण जो मसाला बारीक केलेला होता तो घालून घ्यायचा आहे। मसालाही त्याच्यामध्ये आधी मिक्स करून घ्यायचा, एक 5 मिनिटं तो असा छान असा मिक्स करून घ्यायचा। हे बघा अशा पद्धतीने जेवढा तुम्ही हा मसाला छान असा परतवाल तेवढी तुमच्या कुर्म्याला छान अशी चव येते। तो मस्त असा 5 मिनिटं परतवून झालेला आहे। आता काय करायचं, त्याच्यामध्ये एक अर्धी वाटी होईल इतकं गरम पाणी घालायचं आणि झाकून हा मसाला आपल्याला 10 मिनिटं छान असा शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे जो नारळाचा किंवा काजूचा जो कच्चेपणा आहे तो निघून जातो आणि कुर्म्याला छान चव येते। हे बघा मस्त असा कुर्म्याचा मसाला शिजलेला आहे। पाणी कशासाठी घालायचं, कारण हा मसाला खाली लागतो, त्यामुळे पाणी आपल्याला थोडंसं घालायचं आहे म्हणजे तो खाली लागत नाही। आता आपण शिजवून घेतलेल्या ज्या भाज्या आहेत त्या घालून घ्यायच्या, त्याचबरोबर आपण काढलेला जो बटाटा आहे तो पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हे पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये। हे मिक्स करून झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार गरम पाणी घालून घ्यायचं आहे। कुर्मा हा थोडासा दुरदुरीत असतो, त्यामुळे गरजेनुसार आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे।
आणि हे पण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स करून झालं की ह्याच्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. आधी मीठ आपण टाकलेलं नव्हतं कारण अंदाज येत नाही की केवढा कुर्मा तयार होणार, म्हणून आपण नंतर त्याच्यामध्ये मीठ घालायचं. आणि झाकून त्याला आपण 15 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. हे बघा 15 मिनटानंतर मस्त असा कुर्मा शिजलेला आहे आणि मस्त असा एकसंध आणि दुरदुरीत असा हा लग्नाच्या पंक्तीतला कुर्मा तयार आहे. शेवटी ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. इथं मस्त असा आपला कुर्मा तयार आहे. खाण्यासाठी पुरीबरोबर किंवा भाताबरोबर हा छान लागतो. तर करून बघा या पद्धतीने आणि खाऊन पण बघा. आणि रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.